कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या पाठपुरावा विभागात अधिकारी कोमल रोडे यांच्या अरेरावीच्या वर्तनामुळे नागरिक आणि पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जामोद विधानसभा उपाध्यक्ष तथागत भाई आंबोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर लेखी तक्रार सादर करून कारवाईची मागणी केली आहे। तक्रारीतील ठळक बाबी रेशन कार्ड संबंधित कामासाठी आलेल्या शेख नाझीम शेख नझीर आणि इतर गरजूंना अधिकारी कोमल रोडे यांनी अपमानास्पद बोलून कागदपत्रे उडवून दिली। शेखर नझीर शेख रफिक यांना व्हिडिओ शूट केल्याच्या कारणावरून अधिकारी म्हणाल्या, तुझं काम करत नाही, काय करायचे ते कर। महिलांशीही अपमानजनक वर्तन शबाना सय्यद लुकमाट यांनाही उद्धटपणे बोललं गेलं। घटनास्थळी सत्यशोधक न्यूजचे संपादक आणि दैनिक सेवा शक्तीचे उपसंपादक पोहोचल्यावरही तुमच्यावर 353 आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या गेल्या। या सर्व घटनेचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असून घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधून संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली। मात्र अधिकारी कोमल रोडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, माझ्या दालनात कोणताही पत्रकार येऊ नये। हा खुलासा सरकारी यंत्रणेतील असंवेदनशीलतेचे आणि अधिकाराचा दुरुपयोग जिवंत उदाहरण ठरतो। तथागत अंबोरे यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे, संबंधित अधिकारी कोमल रोडे यांची तात्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी। गोरगरीब नागरिक आणि पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत याची प्रशासनाने स्पष्ट ग्वाही द्यावी। तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक आणि मूलभूत नागरी सुविधा देण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात। पुरवठा विभागाची कामकाज पद्धती पारदर्शक, शिस्तबद्ध आणि जनहित केंद्रित असावी। दिवसात कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील। लोकशाहीत अधिकारी हा जनतेचा सेवक असतो, अधिपती नव्हे। पुरवठा विभागात नागरिकांची दुरस्थिती आणि पत्रकारांवरचा अन्याय या प्रकरणाने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला। सरकारी कार्यालयात सामान्य माणूस किती सुरक्षित आहे? प्रतिनिधी स्वप्नील देशमुख। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।